आणि मक्का वगैरे तुम्हाला दिसत असेल तर मक्का ही अतिशय म्हणजे या साईडला मला इथं ह्या साईडला व्हायला लागलं बघा ही मक्का. आणि हे बघा हे मी तणनाशक वगैरे मारलं. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणजे एक भिल समाजातून मी आदिवासी मुलगा. तर मी तुम्हाला सांगतो मी बघा हे लाडीज म्हणून हे मारलेलं आहे मी बघा लाडीज म्हणून हे मक्कावर मारलं ते. तर अतिशय आता शासनाने बरेचसे या कीटकनाशक तणनाशक म्हणजे गवत वगैरे जळत असतं. तर तुम्हाला घेऊन जाणार आहे मी आता मी माझ्या मोळीचं झाड. तुम्हाला सांगतो मी झाड आहे झाडापाशीच मी कायमचं व्हिडिओ शूट करत असते. तर तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट टाइम बघा निजीचं झाड आहे बरं का. कारण गुलाब एकदम निजी झाडामध्ये एकदम भरदार झाड आहे. या झाड म्हणजे एकदम अतिशय कारण की एखाद्या समजा जर पावसाळा जर कमी पाणी जर पडत असला ना काय म्हणतात त्याला झडगं ग्रामीण भागामध्ये काय असलं ना त्याला झडगं. तर हे झडक्या सुद्धा आहे हे झाडावरती खाली खाली पाणी पडत नाही. जर झाडाखाली जर उभं राहिलो ना तरी सुद्धा झाडाखाली पाणी पडत नाही. तर बघा तुम्हाला हे बघा तर हे निजीचं झाड अतिशय प्रहार असं प्रकारे मोठं झाड आहे ते बघा. वरला तुम्हाला दिसत असेल फळ वगैरे. आता तिथं मग आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे माझा सेटअप करा. तर माझा सेटअप बघा तुम्ही. तर सेटअपकडे घेऊन जाणार आहे मी आता बघा ही वाटाने चाललेलं हे गवत अतिशय छान प्रकारे हे गवत आहे. या दिवसाचं एकदम भारी रमणीय वातावरण आमच्या गावाला असतं. तर मित्रांनो आलेलो आपण शेवटी कुठं आम्ही जिथं व्हिडिओ शूट करतो का तिथं बघा हे माझं ट्रायपॉड खडी. आणि कारण की हे बाटली कापलेली आहे मी कशाची थम्सअपची. ही थम्सअपची बाटली कापलेली आहे आणि याच्यामध्ये मी हे कापलेलं कशाने आहे विळ्यानं कापून त्याला एकदम एकदम व्यवस्थित ऍडजस्ट केलेलं आहे. आणि ऍडजस्ट करून याच्यामध्ये मी मोबाईल ठेवतो कॅमेरा याच्यामध्ये ठेवतो आणि मोबाईल चालवल्यानंतर मी शूट करतो बघा ही. आणि ही जी काठी आहे ही काठी विळूची आहे. त्याला मी कोऑर्डिनेट एकदम बारीक करून ते टोकदार अंकुशदार करून याच्या साईजमध्ये बसवलेलं आहे. आणि असं हे बघा हा व्हिडिओ एकदम भारी एकदम. आणि याच्यामध्ये मी शूट करत असतो. तर तुम्हाला मागे घेऊन जाणार मी आता आणखी हे बघा हे जर मला जर बसल्या ठिकाणी जर मला बसून जर व्हिडिओ जर शूट करत असला तर हे याच्यानं मी याच्यावर तीच बाटली याच्यामध्ये टाकतो आणि इथे बसून तुम्हाला सांगतो माझ्या बसण्याची जागा तुम्हाला सांगतो मी बघा दगड आहे. मी ना इथं बघा इथं या दगडावरती बसत असतो. कुठं दगड दिसलं का तुम्हाला हे बघा दगडावरती मी बसलेलो आहे. असं जर मला शूट करायचं असलं तर मी ह्या प्रकारे पुढे मी शूट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे बघा ही काडी म्हणजे जर उभ्यान जर मला जर व्हिडिओ जर करायचा असला तर ही काडीचा प्रयोग करतो. पुढे तुम्हाला पहिले दाखवली ती आणि नंतर बसून जर करायचं असलं हे बघा हे झाड आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कायमचं हे झाड दिसत असेल बघा हे झाड आहे. हे खोड आहे बघा बघितलं हे खोड अशी ते छान प्रकारे तुम्हाला सांगतो मी हे खोड आहे बघितलं. तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा. आणि मला सांगा तुम्ही माझं हे ग्रामीण भागाला तुम्हाला हे व्लॉग हे चांगलं तुम्हाला सौंदर्य तुम्हाला आवडतं का. जर तुम्ही जर मला कमेंटद्वारे जर सांगितलं बाबा हे चांगलं आहे ब्लॉग वगैरे चांगलं आहे तुम्ही हे सीन एकदम भारी दाखवायला जा तर दुसऱ्या वेळेस मी निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे ब्लॉग घेऊन घेण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही माझं जर तुम्हाला जर वाटतं बघा वातावरण लय छान आहे मला असं वाटतंय बघा सूर्याला छान वगैरे दिसतोय बघा संध्याकाळचा होता कारण की हा व्हिडिओ मी संध्याकाळच्या टायमाला शूट करत आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि ह्या ब्लॉगच्या संबंधित तुम्हाला जर व्हिडिओ जर टाकायचे असतील तर निश्चितच मी व्हिडिओ टाका जाईन. कारण की माझ्याकडे ब्लॉग टाकासारखे असे बरेचसे असे ठिकाण आहे. कारण की मी रानावनामध्ये आदिवासी म्हणजे रानात राहणार मी स्वतः सुद्धा आदिवासी. परंतु आईवडिलांनी मला शिक्षण दिलं म्हणून मी थोडंफार 2 शब्द बोलत असतो. तर माझा व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र जय एकलव्य जय भारत. जर तुम्ही जर ब्लॉग जर आवडला तर निश्चित कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल.